आपल्या या चॅनलवर मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप मधील गणित या भागावर लसावी मसावी वर आधारित जो काही भाग आहे तो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर लसावी आणि मसावी म्हणजे काय की आणि त्याबद्दल काही सूत्रे आहेत ते आपण अगोदर समजून घेऊया आणि त्यानंतर मग आपण सविस्तर त्यावर आधारित काही प्रश्न पाहूया. तर सर्वप्रथम आपल्याकडे लसावी आणि मसावी म्हणजे काय ते आपण अगोदर पाहून घेऊ. मसावी म्हणजे काय तर महत्तम सामायिक विभाजक आणि मसावी सामायिक अवयवाचा गुणाकार असतो. की मसावी म्हणजे सामायिक आलेले जे अवयव असतात त्यांचा गुणाकार. तसेच लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. तर इथे काय असतं की सामायिक असलेले आणि सामायिक नसलेल्या अवयवाचा गुणाकार म्हणजेच लसावी असतो. आणि अजून एक आहे की दोन जोडमूळ संख्याचा मसावी एक असतो आणि त्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. समजा जर आपण 17 आणि 15 असे दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्याचा जर आपल्याला मसावी काढायचा असेल तर याचा मसावी एक असतो आणि लसावी काढण्यासाठी या दोन्हीचा गुणाकार करायचा असतो. त्यानंतर आपल्याकडे हे दोन सूत्रे आपल्याला खूप कमी पडणार आहेत. लसावी छेदामध्ये मसावी बरोबर असामायिक अवयवाचा गुणाकार आणि लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. हे दोन सूत्रे खूप महत्वाचे आहेत आणि एखाद्या वेळेस हा पॉईंट सुद्धा खूप महत्वाचा आहे जेणेकरून आपल्याला डायरेक्ट पर्याय सुद्धा सापडू शकतो की मूळ संख्या असतील तर त्याचा आपल्याला मसावी विचारला तर डायरेक्ट आपल्याला लक्षात ठेवायचे की एक त्याचा मसावी असतो. तर हे दोन सूत्रे व्यवस्थित आपण लक्षात ठेवून आपल्याला कसलाही प्रश्न त्यावर आधारित सोडवता येतो. आता लसावी म्हणजे काय, आपण एक लसावी आणि एक मसावी कशा पद्धतीने काढतात पाहूया. तर दोन संख्याचा आपण एक लसावी आणि मसावी काढून पाहू. तर आपण 12 आणि 18चा अगोदर लसावी काढू. 12 आणि 18चा लसावी काढण्यासाठी आपल्याकडे एक दोन पद्धतीने काढता येतो. आपण या पद्धतीने काढू की 12 आणि 18 यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. मग लसावी काढत असताना की दोन्हीला कोणत्या संख्येने भाग जाईल तर दोन्हीला 2 ने जातो आणि 3 ने सुद्धा जातो. मग 2 ने दिला तर इथे येईल 6 आणि इथे 9. आता इथे 3 ने भाग जातो, 3 दुने 6 3 त्रिक 9. आता जे काही उरलेले आहेत 2 1 2 3 ला भाग जात नाही जशाच तसे घ्या, परत 3 1 3. आपल्याला पूर्ण 1 1 येईपर्यंत हा भाग सोडवायचा आणि नंतर या पूर्ण आलेल्या अवयवाचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 2 त्रिक 6 6 दुने 12 12 त्रिक 36. 36 काय आला आपला लसावी आला. आता आपल्याला मसावी काढायचा असेल या दोन संख्याचा तर आपल्याला काय करावं लागेल की 12 आणि हे 18. आता आपला मसावी म्हणजे फक्त सामायिकच अवयव घ्यायचा असतो. मग या दोन्ही संख्येला आपल्या 3 ने भाग जातो तर आपण 3 चौक 12 3 6 18. आता 2 ने जातो 2 दुनी 4 2 त्रिक 6. आता या 2 आणि 3 ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, फक्त 1 ने जातो. मग इथे हे संपलं मसावीचं गणित. आणि मग आपल्याकडे 3 गुणिले 2 गुणिले 1 3 दुने 6 1 6. मग आपला मसावी किती आला, आपला मसावी आला 6 आणि लसावी आला 36. तर अशा पद्धतीने आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा असतो. पण आपल्याला 7वीच्या स्कॉलरशिप मध्ये असे साधे नाही तर एक वेगवेगळ्या शाब्दिक उदाहरणे विचारले जातात. मग ते विचारल्याच्या नंतर आपल्याला अजून एक गोष्ट काय लक्षात ठेवायची की जर आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्ये जर लहानात लहान किंवा कमीत कमी असेल तर तिथे आपल्याला लसावी काढायचा असतो. तिथे आपल्याला लसावी काढायचा. आणि जर आपल्याला जास्तीत जास्त किंवा मोठ्यात मोठे दिले तर तिथे आपल्याला मसावी काढायचा असतो. अशा प्रश्नामध्ये आपल्याला हे जे काही आलेले जे संकेत आहेत त्यावरून आपल्याला त्याचा लसावी काढायचा किंवा मसावी काढायचा हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर आपण यावर आधारित काही आता सविस्तर प्रश्न पाहूया. आपण यामध्ये पहिला प्रश्न घेतलेला आहे की 57 75 आणि 102 चा मसावी किती. तर आपल्याला याचा मसावी काढून पाहावा लागेल. तर आपल्याकडे 57 त्यानंतर 75 आणि त्यानंतर 102. तर या तिन्ही संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे 3 ने.
तर इथे आपण 3 ने जर भाग दिला तर 3 एक 3, उरतील 2, 3 9 27 होतात, म्हणजे 19 आले. इथे 3 दुने 6, उरला एक 3 5 25 आले. इथे 3 त्रिक 9, उरला एक 3 चौक 12. आता आपल्याकडे या संख्या आहेत, तर इथे फक्त या 19ला कुठल्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून इथे 1 न द्यायचा आणि नंतर मग 3 गुणिले 1 चा गुणाकार करा. 3 1 3, आपल्याला मसावी 3 मिळाला, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला मसावी काढायचा. प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला 18 36 27 चा लसावी काढा. आता इथे आपल्याला लसावी काढायचा आहे. मग इथे आपल्याला 18 36 आणि 27 चा आपल्याला लसावी काढायचा आहे. इथे सुद्धा आपल्याला या तिन्ही संख्येला 3 ने भाग जातो. 3 6 18, त्यानंतर 12 आणि 3 9 27, अजून 3 ने भाग जातो. 3 दुने 6, 3 चौक 12, 3 त्रिक 9. आता तिन्ही संख्येला भाग जात नाही, पण लसावी असल्यामुळे आपल्याला द्यावाच लागेल. 2 1 2, बेदुने 4 आणि 3 जशाच तसे. नंतर आता 2 ने भाग देऊ. 1 1, आता उरले 3. आता राहिलेल्याला 3 1 3, 3 ने भाग दिला. आता सगळं 1 1 आल्याच्या नंतर आपले जे काही अवयव आहेत आलेले 3 3 3 वेळेस आलेले आहेत. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2 2 2 वेळेस आहेत. 2 2 हा गुणाकार करा. 3 1 3 3 2 1 3 त्रिक 9 9 त्रिक 27, 27 गुणिले बेदुने 4, 4 7 28, हातच्या 2 आली, 4 2 8 आणि 2 10, 108. तर पर्याय क्रमांक इथे आपल्याला 2 मिळालेला आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने लसावी आणि अशा पद्धतीने मसावी काढायची आहे. यानंतर यावर आधारित अजून काही प्रश्न पुढील. यानंतर आपला तिसरा प्रश्न आहे की 377 चे मूळ अवयव कोणते. आपण इथे जर पाहिले तर यामध्ये आपण छोटा छोटा जर अवयव पाहिला तर एकतर 13 किती ठिकाणी दिसतो आपल्याला, 2 ठिकाणी, आणि 2 ठिकाणी 11 दिसतो. मग 377 ला आपल्याला काय करायचे आहे की अगोदर 13 किंवा 11 ने भाग देऊन पाहिजे. जर समजा आपण 11 ने भाग दिला तर 11 3 33, आता उरले इथे 4 47, म्हणजे भाग जात नाही. मग आता 377 ला आपल्याला 13 ने भाग द्यायचा आहे. 13 दुने 26, मग राहिले किती आता आपल्याकडे 13 दुने 26. आता इथून 34 मधून 26 जर गेले तर 11 राहिले, म्हणजे 117, आणि 13 9 17, 117 होतात. म्हणजेच आपल्याकडे काय झाले की आता इथे 13 आणि 29 असे दोन आपल्याला अवयव मिळाले की 13 गुणिले 29, म्हणजेच पर्याय नंबर 1. जे लहान अवयव होते ते घेऊन पाहिले. पहिला 11 घेतला, जमला नाही म्हणून 13 घेतला. आता आपला प्रश्न क्रमांक 4 असा दिलेला आहे की अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 8 ने भागल्यास बाकी 4 उरते, आणि 12 ने भागल्यास बाकी 8 उरते, 15 ने भागल्यास बाकी 11 उरते. आता आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं या प्रश्नामध्ये काय आहे की लहानात लहान आपल्याला संख्या शोधायची आहे. मग लहानात लहान संख्या शोधत असताना आपल्याला इथे लसावी काढायचा आहे. ज्या संख्या दिलेल्या आहेत कोणत्या, 8 ने भागल्यास बाकी 4 उरते म्हणजे 8, त्यानंतर 12 ने भागल्यास 8 म्हणजे 12, आणि 15, या 3 संख्येचा आपल्याला अगोदर काय करायचं आहे, लसावी काढायचा आहे. आणि नंतर काय करायचं आहे की 8 ने भागल्यास बाकी 4 उरते, म्हणजे 8 मधून 4 वजा करा, 4 उरले. त्यानंतर 12 ने भागल्यास 8 उरते, म्हणजे 12 मधून 8 वजा करा, किती उरले 4, आणि 15 ने भागल्यास 11 उरते, म्हणजे 15 मधून सुद्धा किती 11 वजा करा, उरले 4. येणारा जो काही वजाबाकी आहे तो किती, सगळ्यांचा 4 4 आहे. मग आपला जो इथे लसावी येईल त्यामधून 4 वजा करायचे, मग ते आपला उत्तराचा पर्याय असणार आहे. तर इथे आपण 4 ने भाग देऊ सुरुवातीला. 4 दुने 8, 4 त्रिक 12, 15 जशाच तसे. आता 3 ने भाग देऊ, 2 जशाच तसे येतील इथे. 3 1 3, 3 5 15. आता अशा गणितामध्ये टोटल लसावी काढत बसायचे नाही. इकडे कोणते अवयव आले आपले, 4 गुणिले 3. इकडे उरलेल्या संख्या कोणत्या आहेत त्या घेऊन टाकायच्या, गुणिले 2 गुणिले 5. एक नाही घेतला तरी चालतो, कारण तोच येणारे गुणाकार. आता 4 त्रिक 12 गुणिले 5 दुने 10. तर आपल्याकडे इथे 4 दुने 8, 4 त्रिक 12 आणि 15 आपण जशाच तसे घेतले. नंतर 3 ने भाग दिला, 2 जशाच तसे घेतले, 3 1 3 आणि 3 5 15. मग हे आलेले आपले 4 गुणिले 3, त्यानंतर हे 2 आणि हे 5.
मग आता आपल्याकडे इथं 12 गुणिले 10 किती झाले? 120 झाले. आता या 120 मधून आपल्याला आलेले हे 4 काय करायचे आहेत? वजा करायचे आहेत. मग 120 मधून 4 गेले तर 116 उरतात. पर्याय नंबर 1 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आपला प्रश्न क्रमांक 5 आपण घेतलेला आहे की 2 अंकी संख्याचा मसावी 14 आणि लसावी 490 आहे, तर त्या दोन संख्येची बेरीज किती असं आपल्याला विचारलेलं आहे. आता इथे आपल्याला लसावी आणि मसावी दिलेला आहे, म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागेल की लसावी छेदात मसावी बरोबर जे सूत्र होतं आपलं कोणतं? लसावी छेदामध्ये मसावी बरोबर असामायिक अवयवाचा गुणाकार. म्हणजेच काय होईल आपल्याकडे? 490 छेदामध्ये 14. अगोदर हा आपल्याला भागाकार करायचा, म्हणजे 14 एक 14, 14 त्रिक 42, इथे उरले 7, 70 झाले. 14 पंचे 70, आपल्याला 35 मिळालेला आहे. आता हे 35चे आपल्याला काय करायचं की 2 अवयव पाडायचे. मग 35चे आपण 7 गुणिले 5 असे 2 असामायिक अवयव पाडले. 7 5 35. मग आता 7 5 35, तर आपल्याला मिळालेला जो अवयव आहे 7 आणि 5, तर त्याला मसावीने गुणायचे असते. कशाने गुणायचे? मसावीने. म्हणजे 14 14 7 झाले 98, आणि नंतर परत 5 ला 14 ने गुणले तर 14 पंचे 70. आपल्याला दोन संख्या मिळाल्या कोणत्या? 98 आणि 70. तर या दोन्हीची आपल्याला बेरीज विचारली की त्या दोन संख्येची बेरीज किती. मग आता इथे काय बेरीज येईल आपली? 8 ला 8 आणि 9 आणि 7 16, म्हणजे 168 आली. म्हणजेच पर्याय नंबर 3 मध्ये आपल्याला 168 दिसतं. तर आपल्याला या सूत्राचा वापर करून अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं होतं. दोन संख्या आपल्याला 98 आणि 70 मिळालेल्या आहेत. यानंतर आपला 6 नंबरचा प्रश्न आहे की दोन संख्याचा लसावी आणि मसावी 432 आणि 72 आहे. त्यामध्ये एक संख्या आपल्याला दिलेली 216 आणि आपल्याला दुसरी संख्या इथे शोधायची आहे. इथे आपल्याला या सूत्राचा वापर करायचा आहे की लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. या सूत्राचा वापर करून आपण हे गणित सोडवू. म्हणजेच आपल्याकडे लसावी 432 गुणिले 72 बरोबर आपल्याला दुसरी पहिली संख्या दिलेली 216 गुणिले दुसरी संख्या आपण घेऊ x. मग नंतर आपलं x बरोबर होईल 432 गुणिले 72 छेदामध्ये 216. आपण इथे 4 ने भाग देऊ. 4 ने भाग जातो सगळ्या संख्येला. 4 1 4, इथे उरले आता 3, 4 8 32, पुन्हा 4 पंचे 20, 1 उरला, 4 चौक 16, नंतर 18 1 18, 18 त्रिक 54. आता आपल्याकडे 432 छेदामध्ये 3 उरलेले आहेत. मग 3 1 3, 3 1 3, इथे उरला 13 झाले. 3 चौक 12, परत 1 उरला, 3 चौक 12, म्हणजे 144. पर्याय नंबर 2 आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. या उत्तरासाठी किंवा हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या या सूत्राचा वापर केलेला आहे. आणि इथे लसावी छेदात मसावी असामायिक अवयवाचा गुणाकार असं दोन्ही सूत्राचा इथे आपल्याला वापर करायला मिळालेला आहे. यानंतर आपला पुढील प्रश्न आपण प्रश्न क्रमांक 7 घेतलेला आहे की एका संख्येला 8 10 12 14 या संख्यांनी भागले असता आपल्याला प्रत्येक वेळी बाकी 5 उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती असा प्रश्न आपला आहे. मग लहानात लहान आले म्हणजेच दिलेल्या संख्येचा काय काढायचा? लसावी काढून घ्यायचा. मग आपण 8 10 12 आणि 14 या 4 संख्याचा एकदा आपण लसावी काढून घेऊ. मग इथे जवळपास सर्व संख्येला 2 ने भाग जातो, म्हणून 2 चौक 8, 2 पंचे 10, 2 6 12, 2 7 14. आता 2 ने भाग जाईल काही संख्यांना. 2 दुने 4, 5 ला जात नाही, 2 त्रिक 6, 7 ला जात नाही. आता आपल्याला काय करायचं की पूर्ण लसावी काढत बसायचं नाही, आलेल्या सर्व अवयवाचा गुणाकार करायचा. इथे 2 3 वेळेस आलेले आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2, 1 2 3, त्यानंतर 5, त्यानंतर 3 आणि त्यानंतर 7. आता याचा गुणाकार करून घेऊ. तर 2 दुने 4, 4 दुने 8, 8 पंचे 40, 40 गुणिले 7 5 35. आता इथे 0 ला 0 देतो. 4 पंचे 20 ला 0, हातच्या 2 आले. 4 त्रिक 12 आणि 2 14. आपल्याला इथे 0 आणि 4 पंचे 20 ला सुद्धा 0च. 4 त्रिक 12 आणि 2 14. से कुठंतरी चुकलं. तर इथे आपले 7 त्रिक 21 होतील. 7 5 35 घेण्यात आले, म्हणजे 7 त्रिक 21. आता 0 ला 0 आणि 4 1 4 आणि 4 दुने 8.
840 आपल्याला मिळालेला आहे. आता आपल्याला या 840 मधून प्रत्येक वेळी जी बाकी 5 उरते ती वजा करायची आहे, म्हणजेच 835 राहतील आणि आपलं 835 उत्तर असेल पर्याय नंबर 3. आपल्याला या पद्धतीने लसावी काढून प्रश्न आपल्याला सोडवता येतो. यानंतर आपला क्वेश्चन नंबर 8 प्रश्न 8 आहे की दोन संख्याचा गुणाकार 765 आहे, त्यांचा मसावी 3 आहे, तर त्यांचा लसावी किती असं विचारलेलं आहे. म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या त्या आणि लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्याचा गुणाकार या पद्धतीने घेऊ. लसावी किती आहे आपल्याकडे, लसावी शोधायची आहे. लसावी गुणिले 3 बरोबर 765. मग लसावी बरोबर 765 ला 3 ने आपण भाग द्यायचा. 3 दुने 6, 1 उरला 3 5 15, पुन्हा 1 उरला 3 5 15, 255 आपल्याला उत्तर मिळतं. म्हणजे पर्याय नंबर 4 हे आपलं उत्तर आहे. आपल्याला या पद्धतीने लसावी आणि मसावी या भागावरील प्रश्न सोडवायचे आहेत. यानंतर अजून काही प्रश्न पाहू. आपण प्रश्न क्रमांक 9 घेतलेला आहे की 8 मीटर व 12 मीटर लांबीच्या दोरीचे सारखे तुकडे करायचे आहेत, तर प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती घ्यावी. आता इथे आपल्याला फक्त जास्तीत जास्त, कमीत कमी, जास्तीत जास्त, लहानात लहान, मोठ्यात मोठे यानुसार आपल्याला ठरवायचं असतं. तर इथे जास्तीत जास्त आलेले म्हणजे इथे मसावी काढायचा आहे 8चा आणि 12चा. तुम्ही मसावी काढला की तुम्हाला लगेच उत्तर त्याचं मिळून जाईल. मग इथे आपल्याकडे 8 आणि 12 या दोन्ही संख्येला 4 ने भाग जातो. 4 2 8, 4 3 12. आता हे 2 आणि 3 ला भाग जात नाही कशाने, 1 न दिला तर 4 1 4, म्हणजे 4 आपलं उत्तर येतं पर्याय नंबर 2. सिंपल प्रश्न, एकदम साधा. जास्तीत जास्त मुळे आपण त्याचे काय केलं, मसावी काढलेली आहे. आता यानंतर आपला 10 नंबरचा प्रश्न आहे की दोन संख्याचा मसावी 6 असून लसावी 72 आहे आणि त्या संख्या 3 जसे 4 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्या कोणत्या. पहिलं काय की 6 मसावी 72 लसावी आणि त्याचं आपल्याला प्रमाण दिलेलं आहे की 3 जसे 4. मग 3 जसे 4 जर आपण समजा लसावी आणि मसावीचा भागाकार केला आणि असामायिक अवयवाचा गुणाकार करून त्याला आपल्याला मसावीने गुणायचं असतं. मग सरळ सरळ की आपला मसावी 6 आहे, तर आपले हे 3 आणि 4 हे दोन दिलेले आहेत. तर या दोन्ही संख्येला 6 ने गुणा. 6 3 गुणिले 6 18, 4 गुणिले 6 24. हेच उत्तर आपल्याला मिळून जाईल 18 आणि 24, म्हणजे पर्याय नंबर 3. आपण इथं काही केलेलं नाही, फक्त मसावीने त्या दिलेल्या प्रमाणाला गुणलेलं आहे. तर लसावी आणि मसावी यावर आपण सर्व प्रकारचे असे 10 प्रश्न पाहिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला ते समजले असतील. नाही समजले तर परत परत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास आता पुढील व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर असायला पाहिजे हे कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपण त्याच टॉपिकवरती पुढचा व्हिडिओ बनवू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.